नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम अखेर मे महिन्यात देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त किती वाढणार, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय बाजार भाव। तर आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजार बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $11.25 प्रति बुशेल्स पासून $12 प्रति बुशेल्स पर्यंत आहे। जाणकारांच्या मते ही 3.5 ते 4 वर्षांची निचांकी असणारी परिस्थिती, म्हणजे 3.5-4 वर्षाच्या निचांकी स्तरावरती आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आहे। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव यापेक्षा जास्त खाली येतील याची शक्यता नाही, यामुळे आपल्याला मे महिन्यात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावामध्ये इथून पुढे सुधारणा दिसणार आहे। या सुधारणेमध्ये आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव जर मे महिन्यात $12.5 प्रति बुशेल्स पार गेला तर आपल्याला अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार, कारण सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय कमोडिटी आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय भाव सुधारले की देशात भाव वाढणार। त्याचबरोबर देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री ही 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे। ही विक्री आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात 1 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे आणि यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव दिसत आहे तो सध्या 4,300 ते 4,600 ना, तर हा बाजारभाव आपल्याला मे महिन्यात जास्तीत जास्त 4,800 पर्यंत वाढताना दिसणार आहे आणि पुन्हा जून महिन्यात पेरणीमुळे सोयाबीनचे भाव उतरू शकतात, म्हणून मे महिन्यात वाढलेल्या सोयाबीनच्या बाजारभावाचा आपण या ठिकाणी लाभ घ्यावा ही आपणास विनंती। जसं की आपण 4,600च्या भावावर 50% आणि 4,800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विकलं तर आपला होईल फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या काळात तेजी तर येणार आहे, पण प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.